IPLच्या धर्तीवर कोल्हापूरमध्ये 28 ते 31 मार्च दरम्यान दुधाळी मैदान इथं कोल्हापूर चॅम्पियन प्रीमियर लीगचा थरार रंगणार आहे। या स्पर्धेतील सर्व सामने हे टेनिस बॉलवर खेळवले जाणार आहेत। ही स्पर्धा प्रकाश झोतात होणार असून यामध्ये जवळपास 16 संघ सहभागी होणार आहेत। भल्या मोठ्या बक्षिसांची ही स्पर्धा कोल्हापुरात होत असल्यानं अनेक क्रिकेट प्रेमींचं लक्ष या स्पर्धेकडे लागून राहिलं आहे। मुलांना खेळण्याची संधी देण्यासाठी निलेश पाटील यांनी संघाची मालकी घेतली असून त्यांच्या संघाचं नाव एक्समेट्रिक वॉटर हॉटेल किनारा स्पोर्ट्स असं आहे। कोल्हापूर चॅम्पियन लीग क्रिकेट स्पर्धा ही दुधाई मैदान इथं प्रकाश झोतात होणार आहे। या स्पर्धेमध्ये 16 संघ मालक कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शहरातील खेळाडूंना बोलीच्या स्वरूपामध्ये घेऊन आपले संघ तयार करणार आहेत। विजेत्या संघास 1 लाख रुपयाचं तर उपविजेत्या संघास 50,000चं रोख बक्षीस देण्यात येणार आहे। टीव्ही नेक्स्ट मराठी हे या सामन्यांचे टीव्ही पार्टनर असून या सामन्याचं प्रक्षेपण टीव्ही नेक्स्ट मराठीच्या यूट्यूबवर पाहता येणार आहे। अंतिम सामने हे टीव्हीवर पाहता येणार आहेत। यावेळी टीव्ही नेक्स्ट मराठीचे संचालक राजवीर नरके, रितेश पाटील, जाहिरात सहाय्यक व्यवस्थापक गिरीश हेरलेकर तसेच योगेश सूर्यवंशी, संदीप घाडगे, विक्रम रेपे हे उपस्थित होते। सर्वप्रथम नमस्कार तुम्हा सर्वांना। मी एक्समेट्रिक वॉटर पुरस्कृत हॉटेल किनारा स्पोर्ट्स या संघाचा संघमालक आहे। प्रोफेशनल प्लेयरना बऱ्यापैकी आता टेनिस क्रिकेटमध्ये सगळीकडेच त्यांना व्यासपीठ मिळतं, पण नॉन प्रोफेशनल लोकांसाठी विचार करण्याचं तुम्ही जो विचार केला आणि त्याला NXT मराठी या चॅनलनं सहकार्य दिलं, तर तुमच्या या सर्व KCPL ऑर्गनायझेशन कमिटीला मी धन्यवाद देईन की त्यांनी नॉन प्रोफेशनल प्लेयर ज्यांना आर्थिक अडचणीनं वर यायचं असतं आणि त्यातनं खेळ पण करायचा असतो, त्यांना एक चांगला तुम्ही एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो। आणि या मोठ्या कार्यात मला छोटासा सहभाग घ्यावं असं वाटलं आणि तुम्ही मला संधी दिली, त्याबद्दल मी खरोखर तुमचे आभारी मानतो। आणि यामध्ये चांगले खेळाडू नक्कीच पुढे येतील आणि त्यांना पुढे जाण्याची प्रेरणा या स्पर्धेतून मिळेल अशी मला वाटते। माझा संघाचं नाव आहे एक्समेट्रिक वॉटर पुरस्कृत हॉटेल किनारा स्पोर्ट्स, कसबा बावडा।